हात लावीन तिथे सत्यानाश, ही मोदींची गॅरंटी. उद्धव ठाकरे यांचे जोरदार तडाखे. आताची सर्वात मोठी बातमी. मालोनच्या राजकोट छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळल्याच्या मुद्द्यावरून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्ला चढवला. मोदी यांच्या हस्ते या पुतळ्याचे अनावरण झाले होते. पूर्वी दादा कोंडके यांचा सिनेमा होता बोट लावीन तिथे गुदगुल्या. आता मोदी नवीन काढतायत. हात लावीन तिथे सत्यानाश, जिधर हात लगाऊंगा उधर सत्यानाश होना चाहिए, ये मोदी की गॅरंटी. अशी बोचरी टीका करतानाच अशा सडके गॅरंटी आपल्या कानाला नकोत असे उद्धव ठाकरे म्हणाले. आदित्य ठाकरे आणि शिवसैनिक काल राडा करायला मालवणात गेले नव्हते. पुतळा कोसळला त्याचा निषेध करायला गेले होते. महाराजांचा पुतळा 8 महिन्यात कोसळला म्हणजे काय असा संतापही त्यांनी व्यक्त केला. मुंबई उपनगर गणेशोत्सव समन्वय समितीचे वांद्रे येथील रंगशारदा सभागृहात आज सभा आयोजित केली होती. त्या सभेला उद्धव ठाकरे यांनी मार्गदर्शन केले. गणपतीच्या मूर्तीच्या उंचीच्या मुद्द्याचा धागा पकडून उद्धव ठाकरे यांनी यावेळी मेंदी सरकारचा समाचार घेतला. लालबागचा राजा, गणेश गल्लीचा राजा, अंधेरीचा राजा या मंडळांच्या मंगेश मूर्ती बनवताना अत्यंत काळजीपूर्वक बनवल्या जातात. मूर्तीचा अपमान होणार नाही याची काळजी मंडळाचे कार्यकर्ते घेतात. म्हणून उत्सवाला आनंदाची झालर असते. शाडूची मूर्ती हवी बोलले गेलेले म्हणून मूर्तिकारांना शाडूची माहिती देण्यास सुरुवात केली. अशी जबाबदारी आम्ही घेतो, मग सरकारने छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची जबाबदारी का घेतली नाही असा संतप्त सवाल उद्धव ठाकरे यांनी केला. व्यासपीठावरील महाराजांचा पुतळा व महापुरुषांच्या प्रतिमांचे उदाहरण देतही उद्धव ठाकरे यांनी सरकारवर शरसंधान केले. हे पुतळे आणि प्रतिमा काय अशाच आणून ठेवल्या नाहीत. कार्यक्रमानंतर अडगळीत टाकायला ती आमची दैवते आहेत असे उद्धव ठाकरे म्हणाले. अशाच नवीन आणि ताज्या बातम्या बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.